हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू फूडीग्राम। तर आज मी बनवलं होतं पिठलं, अतिशय सोपं आणि खायला खूप चविष्ट। चला पटकन याची रेसिपी बघून घेऊयात। पिठलं बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक कांदा जो मी बारीक चिरून घेतलेला आहे, 4 ते 5 मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर। आता इथे आपल्याला एक कढई लागणार आहे। कढई छान मी तापून घेतलेली आहे मीडियम गॅसवर। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचे आहे। तेल सुद्धा छान तापू द्यायचे आहे। तेल छान तापल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये राई घालायची आहे। राई छान तडतडल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता सुद्धा छान तडतडल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण घालायचा आहे। लसूण आपल्याला छान लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण लाल परतल्यामुळे पिठलं खाताना त्यात आपल्याला छान लसणाचा फ्लेवर येतो। आता आपल्याला याच्यामध्ये मिरची टाकायची आहे। मिरची सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे। आता हे सगळं एकत्रित छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत। थोडासा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान सगळं परतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आहे। ही सगळी फोडणी आपल्याला छान बारीक गॅसवर कांदा शिजेपर्यंत छान परतून घ्यायची आहे। फोडणी छान परतल्यानंतर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये बेसन पीठ घातले आहे। आता कोणी बेसन पीठ हे वेगळं पाण्यामध्ये भिजवून नंतर याच्यामध्ये टाकतात, पण मी इथे बेसन पीठ डायरेक्ट टाकते कारण बेसन पीठ सुद्धा छान भाजले जाते। ते मी 3 चमचे बेसन पीठ घातलेले आहे। तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही बेसन पीठचा वापर करू शकतात। आणि हे सगळं मिश्रण बारीक गॅसवर छान परतून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं बेसन पीठ सुद्धा छान भाजले जाते। बेसन पीठ छान भाजल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालत राहायचे आहे आणि एका चमच्याने ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपल्या बेसनाच्या गाठी होत नाहीत आणि पिठलं आपलं छान सुटसुटीत होते। आपल्याला जेवढी पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढे आपल्याला पाणी घालायचे आहे। नंतर आपले पिठले छान ढवळून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे पिठलं छान बारीक गॅसवर शिजू द्यायचे आहे। पिठलं आपलं छान वाफेवर झाल्यानंतर त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे आणि झाले आपले पिठले खाण्यासाठी तयार। आता हे पिठले भाकरी बरोबर तर छान लागते, पण भाताबरोबर सुद्धा अतिशय छान लागते। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओला नक्की लाईक करा अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।